नवऱ्याने सोडले पण विनोदचा वाटे आधार, नवऱ्याने सोडले पण विनोदचा वाटे आधार, त्याने मात्र दिला नीताला मरेपर्यंत मार. तो का आणि कसे तर चला बघू, पण त्याआधी आपण या चॅनेलला सबस्क्राईब नसे केले तर करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. धुळे शहरातील देवपूर परिसरात आंबेडकर नगर मध्ये वसंत गांगुर्डे हे गृहस्थ राहतात. त्यांना नीता नावाची एक सुंदर मुलगी आहे. नीता आई वडिलांची लाडाची मुलगी आहे. ते तिला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू देत नसत. नीताचे संगोपन मोठ्या प्रेमाने झाले होते आणि अशातच नीता आता मोठी झाली होती. मोठ्या थाटामाटात तिचा विवाह करून देणे आणि तिचा संसार फुलताना पाहणे हीच तिच्या पालकांची मनोमन इच्छा होती. दिसायला नीटनेटकी आणि बोलण्यात हळुवारपणा असल्यामुळे नीताच्या आई वडिलांना समाधान वाटत असे. विशेषतः वडिलांना तिच्याबद्दल अधिक अभिमान वाटायचा. तिच्या आयुष्याचा सोबती चांगला मिळावा असे त्यांना वाटत होते. त्यासाठी ते सुयोग्य वर शोधू लागले. आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्यासाठी जळगाव, नाशिक, नंदुरबार या ठिकाणी ते गेले होते. नात्या गोत्यातील आणि परिचित लोकांकडून दाखवण्यात येणारी स्थळे त्यांनी काही कारणास्तव नाकारली देखील होती, तर काही स्थळांकडून नीतालाही नाकारले होते. अथक प्रयत्नानंतर त्यांना यश आले. काकेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा प्रत्यय आला. धुळ्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावरील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध गाव चंदनपुरी येथे हे स्थळ होते आणि ते त्यांना पसंत पडले. मुलीकडच्यांना पसंत पडले तसे मुलाकडूनही होकार आला. चंदनपुरी गावातील गेट परिसरातील दामू केदार यांचा मुलगा कैलास याने नीताला पसंत केले होते. त्यानंतर त्यांचा साखरपुडा झाला आणि सन 2005 मध्ये नीता आणि कैलासचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला. पसंतीच्या वेळी आणि अगदी विवाहानंतर सुद्धा नीताचं वागणं बोलणं सासरच्या मंडळींना भावलं होतं. पण वर्ष दीड वर्षानंतर मात्र नीताचं वागणं बोलणं तिच्या नवऱ्यासह सासरच्या लोकांना खटकू लागलं. वेळोवेळी काही कारण नसताना देखील नवरा बायकोत आणि इतरांशी नीताचे वाद होऊ लागले. सतत खटके उडत गेल्याने प्रसंगी कैलासकडून नीताला मारहाण देखील होऊ लागली. नीताच्या माहेरी या वादाचा भांडाफोड झाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी भावाने नीताला जमवून घेण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर आमची लेक आम्हाला जड नाही, सासरी तिचा छळ होणार असेल तर काडीमोड करून घ्या असा कठोर इशारा तिच्या माहेरकडून तिच्या नवऱ्याला दिला. त्यामुळे मतभेदातील दरी अधिकच वाढली होती. आपल्या मुलीला तिच्या सासरच्यांनी समजून घ्यावे, त्रास देऊ नये इतकीच तिच्या पालकांची इच्छा होती. पण मतभेद वाढतच गेले. त्याचे रूपांतर नीता आणि कैलास यांच्या फारकतीमध्ये झाले आणि ते दोघे वेगळे झाले. 2005 मध्ये विवाह करून सासरी गेलेली नीता सन 2007 मध्ये अपमानास्पद अवस्थेत घरी परतली. 2007 पासून ते 2020 पर्यंत म्हणजे तब्बल 13 वर्षे नीता माहेरी आपल्या आई वडिलांकडे राहत होती. 13 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत नीताचं राहणं तिच्या माहेरच्यांनाही खटकू लागलं होतं. आई वडील कितीही म्हणत असले तरी लाडकी लेक कायमस्वरूपी माहेरी राहणं त्यांना कमीपणा देणारं असतं. हे एक समाजातील कडू सत्य आहे. नवऱ्याचे घर सोडून माहेरी राहणाऱ्या मुलीबद्दल चर्चा होत राहते, पण वस्तुस्थिती कुणी पाहत नाही. उलट सुलट चर्चा मात्र होत राहतातच. नात्या गोत्यातील माणसं प्रसंगी बोट ठेवून टोचत असतात. त्यामुळे नीताला आणि तिच्या माहेरच्यांना मनस्ताप होऊ लागला होता. मनामध्ये कडवटपणा वाढू लागला होता. पण अशा स्थितीत नीताच्या आयुष्यात एक आशेचा किरण उमगला. गोपाळनगर परिसरातील विनोद उर्फ बादल सोहिते या विवाहित इसमाशी नीताची ओळख झाली. कामाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यामुळे दोघांचे एकमेकांकडे येणे जाणे सुरू झाले. दोघांकडच्या घरच्यांचेही दोघांच्या ओळखी झाल्याने संबंध घट्ट झाले. या संबंधाने नीता आणि विनोद एकमेकांकडे आकर्षले गेले. आता त्यांच्या एकांतात गाठी भेटी होऊ लागल्या. पतीपासून विभक्त राहणाऱ्या नीताला आधाराची गरज होती. किती दिवस ती आई वडिलांच्या आधारावर राहणार होती. तिलाही कोणीतरी हक्काचे माणूस हवे होते. तर विनोद हा विवाहित होता तरी त्याचेही त्याच्या बायकोशी पटत नव्हते. त्यामुळे त्याची बायको त्याच्या जवळ राहत नसल्यामुळे त्यालाही जोडीदाराची गरज होती आणि त्यातूनच या दोघांना एकमेकांचा आधार वाटू लागला. अखेरीस सन 2020 साली नीता आपल्या वडिलांना म्हणाले की मी विनोद बरोबर लग्न करणार आहे, त्यामुळे मी त्याच्याकडे राहायला जात आहे असे म्हणून ती घरातून निघून गेली आणि थेट विनोद सोबत राहू लागली. पण विवाह करून नाही तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये. याला आता 2 ते 2.5 वर्ष झाली होती. ते दोघे गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. दोघांचा संसारच जणू सुरू झाला होता. तुझ्याशी लग्न करणार आहे असे सांगून विनोद नीताशी शरीर संबंध ठेवत होता. त्यामुळेच ती त्याच्यासोबत बायकोप्रमाणे राहत होती.
होती, पण विनोदच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. कारण तो तिच्यावर बायकोसारखा हक्क दाखवत असला तरी तिला बायको करून घेण्याची त्याची मानसिकता नव्हती. तिला फसवून केवळ तिच्याकडून शरीर सुख घेण्याचाच त्याचा डाव होता. ती मात्र विनोद आपल्याशी लग्न करेल या आशेवर होती. ती त्याच्याकडे लग्नाबद्दल विचारत असे तेव्हा तो काहीतरी कारण सांगून लग्न पुढे ढकलत होता. गेल्या 6 महिन्यांपासून विनोदच्या वागण्या बोलण्यात नीताला फरक जाणवायला लागला. हा फरक नीताला खटकू लागल्याने न राहून तिने त्याला छेडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तुझं वागणं संशयास्पद आहे असं म्हणत विनोदने तिचा अपमानच केला. त्याचे हे बोलणे ऐकून नीताला संताप आला. 2 वर्ष संसार करून आता तो वाईट बोलत असल्याने तिच्या अंगाचा तळपापड झाला. आता तर ती त्याच्या मागेच लागली. कधी लग्न करणार सांग म्हणू लागली. तो मात्र या ना त्या कारणाने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे खटके देखील उडू लागले. तेव्हा विनोद हा तिच्या आई वडिलांचा उद्धार करत तिच्या चारित्र्याविषयी बोलायचा. त्यावरून आता दोघांची भांडणे होऊ लागली. दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी विनोद आणि नीतामध्ये अशीच शाब्दिक बाचाबाची झाली. दोघेही एकमेकांचा उद्धार करत होते. त्यातच विनोदने नीताच्या आईबद्दल अनुउद्गार काढले. ते नीताला असहाय्य झाले. नीतानेही विनोदच्या आई वडिलांचा उद्धार केला. यावर विनोदने नीताला शिव्यांची लाखोली तर वाहिलीच, पण त्याबरोबर नीताला हा मारहाण देखील केली. ते नीताला सहन झाले नाही. तिने आपल्या वडिलांना फोन लावला आणि विनोद आपल्याला शिवीगाळ करतो, मारहाण करतो असे तिने सांगितले. आपल्या मुलीची कर्मकहाणी ऐकून तिचे वडीलही भावुक झाले. त्यांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला. हिम्मत हारू नको बेटा, बेटा घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. संक्रांतीच्या दिवशी मी तिळगुळ देण्याच्या निमित्ताने तुझ्या घरी येतो, सर्व ठीक होईल अशा शब्दात नीताच्या वडिलांनी आपल्या मुलीची समजूत घातली. आता एका दिवसावर संक्रांत आली होती. म्हणजेच तो दिवस होता 14 जानेवारी 2023. रात्री 9 वाजले होते. त्यावेळी नीता आणि विनोद यांच्यात वाद चालू झाला. हा वाद इतका मोठा होता की त्याचा आवाज शेजाऱ्या पाजाऱ्यांना देखील येत होता. पण हे रोजचेच असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि काही वेळात त्यांच्या घरात अचानक शांतता पसरली. म्हणजेच वाद शांत झाला असावा असा समज शेजाऱ्या पाजाऱ्यांचा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरासमोर रांगोळी काढताना शेजारच्या काही महिलांना विनोद हा त्याच्या घरातून एकटाच बाहेर पडताना दिसला. काल तो आणि त्याच्या सोबत राहणारी नीता या दोघांमध्ये मोठमोठ्याने भांडण झाले होते हे त्यांना माहिती होतेच. नीताने विनोद बद्दल वडिलांना सांगितले होतेच. त्याच्याकडून होत असलेला छळ तिच्या वडिलांनीही आपल्या घरात सांगितला होता. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणजेच नीताचा भाऊ सचिन याने आपण यापूर्वी विनोद बद्दल काय सांगितले होते याची आठवण करून दिली. यापूर्वी म्हणजे नीता विनोदच्या नादाला लागल्यानंतर सचिनने विनोद विषयी माहिती काढली होती. तेव्हा त्याला समजले होते की तो महानगरपालिकेत स्वच्छता कामगार म्हणून काम करतो. फावल्या वेळेत तो रिक्षाही चालवतो. तो ज्या मित्रांच्या सहवासात राहतो ते मित्र व्यसनाधीन आहेत. इतकेच नव्हे तर त्याचे लग्न झाले असून त्याचे त्याच्या बायकोशी पटत नाही. तो नीताला कायमची साथ देणार नाही याचा सचिनला अंदाज होता. म्हणून त्याने तिला त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिला होता. त्यावेळी वडिलांनीही नीताला समजावून सांगितले होते. पण आपण असे किती दिवस आई वडिलांकडे राहणार, म्हणून नीताने विनोद सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. विनोद ज्या परिसरात राहतो त्या परिसरात नीताचा मनोज साळवे नावाचा भाऊ देखील राहतो. नीता जेव्हा विनोद सोबत राहण्यास गेली तेव्हा सचिनने मनोजाची भेट घेऊन तिच्याकडे लक्ष असू दे अशी विनंतीही केली होती. त्या विनंतीला मान देऊन मनोज अधूनमधून नीताची भेट घेऊन तिची चौकशीही करायचा. 14 जानेवारी रोजी नीता आणि विनोद यांचे कडाक्याचे भांडण झाल्याचे शेजाऱ्यांकडून मनोजला समजले. म्हणून तो नीताची चौकशी करण्यासाठी तिच्या घरात गेला. पण घरात स्मशान शांतता जाणवत होती. हाका मारूनही त्याला प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांना विचारले असता त्यांनी विनोद हा सकाळी 6 वाजता घराबाहेर गेल्याचे सांगितले. घराला बाहेरून कुलूप नसल्याने नीता घरातच असावी म्हणून त्याने दार ढकलले तर दार लगेच उघडले. त्याने आत जाऊन पाहतो तर काय, त्याला धक्काच बसला. नीता रक्तबंबाळ अवस्थेत निश्चित पडलेली दिसली. नीताची अवस्था बघून मनोज पुरता घाबरून गेला. त्याने ओरडून शेजाऱ्यांना बोलवले. तेही धावत आले. शेजाऱ्यांनी त्यावेळी काल रात्री नीता आणि विनोद यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे सांगितले. त्यातच तिला मारहाण झाली असावी आणि ती मरण पावली असावी असे ते सांगू लागले. थोड्याच वेळात मनोजने नीताचा भाऊ सचिनला फोन करून याविषयी सर्व सांगितले. नीताविषयी ऐकून सचिन व त्याच्या आई वडिलांना धक्काच बसला. त्यांची दातखिळीच बसली होती. आपली लाडकी लेक आता या जगात नाही हे ऐकून त्यांना नरक यातना जाणवत होत्या. ते दोघे तातडीने नीताच्या घरी गेले आणि त्यांनी नीताला पाहून एकच हंबरडा फोडला.
भाऊ सचिनने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नीताच्या या अवस्थेला तिचा प्रियकर विनोदच जबाबदार आहे हे सर्वांना ज्ञात होते. त्यामुळे पोलिसांनी विनोदचा शोध घेण्यास सुरुवात केली. विनोदचे नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे चौकशी केली असता तो शिर्डीला गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक शिर्डीला तात्काळ रवाना झाले. विनोद शिर्डी देवस्थानातील भक्ती निवासातील एका खोलीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी भल्या पहाटेच जाऊन विनोदला तेथून ताब्यात घेतले आणि त्याला पोलीस चौकीत आणून त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने आपण नीताचा खून केला नाही असे बोलत होता आणि आपल्याला याविषयी काहीच माहिती नाही हे देखील सांगत होता. पण त्याला मजबूत पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने सर्व घटनाक्रम सांगू लागला. तो सांगू लागला की गेल्या 6 महिन्यांपासून नीता लग्न करण्याचा तगादा लावत होती, पण मला ते करणे शक्य नव्हते. यावरून आमच्यामध्ये भांडणे व्हायची. 14 जानेवारी रोजीही आमचे याच कारणावरून भांडण झाले. त्यावेळी नीताने मला नामर्द म्हणून हिणवले. माझ्या आई वडिलांचा उद्धार केला याबद्दल मला तिचा राग आला होता. मी तिच्या तोंडावर प्रहार केला. ती रक्तबंबाळ झाली आणि याच वेळी मी तिचा गळा आवळून खून केला. आणि अशा प्रकारे विनोदने या प्रकारे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि अवघ्या 24 तासात या घटनेचा छडा लागला. या घटनेत मात्र एका आई वडिलांनी आपली सुंदर मुलगी गमावली होती आणि एक तरुणी जी तब्बल 13 वर्ष एका निस्वार्थ प्रेमाच्या शोधात आणि एका आधाराच्या शोधात होती, तिला आपला जीव गमवावा लागला होता. आता आपणच सांगा, या घटनेत विनोद वगळता नेमकी चूक कुणाची आणि काय केले असता नीताचा जीव वाचला असता? आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो, सतत सावधान राहा. धन्यवाद.